ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 13वे. धर्मचार स्थल 2. जिज्ञासू सद्भक्तांनो, काशी क्षेत्राला कामधेनू असे संबोधले जाते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. त्याप्रमाणे काशी देखील एक कामधेनू होय. गाईला आपण चारा खाऊ घालतो तेव्हा ती आपल्याला दूध देते. मग या काशीरूपी कामधेनूचा चारा कोणता, तर ती इथे येणाऱ्या भक्ताजवळचा पुण्य पापरूपी चारा खाऊन त्यांना मोक्षरूपी अमृतमय दूध देते. येथे पुण्यात्म्याला आणि पापात्म्याला देखील मुक्ती मिळते. याप्रमाणे कलियुगात काशीला कामधेनू मानले जाते. तपस्या करणे ही मनुष्याची काशी क्षेत्रात सहज स्थिती मानली जाते. काशीत येऊन तुम्ही प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी करता ते ठीकच आहे, परंतु येथे जो साधक आपला सर्व भार भगवान विश्वनाथावर सोपवून निश्चितपणे झोपतो त्याची निद्रा देखील येथे एक योग ठरतो. काशीत बसून काही गप्पा मारल्या तर त्या गप्पा देखील येथे जप ठरतात. अन्य क्षेत्रात जप केल्याने जेवढा पुण्य लाभ होतो तेवढाच काशीला बसून केलेल्या सामान्य गप्पामुळे होतो. जो मनुष्य आपल्या इच्छेनुसार येथे भोजन करतो ते भोजनच इथला नैवेद्य होय. दंडवत प्रणाम हा सर्वश्रेष्ठ प्रणाम मानला जातो. एकाग्र, त्रैंग, पंचांग आणि अष्टांग असे नमस्काराचे 4 प्रकार आहेत. साष्टांग म्हणजे 8 अंगासह केलेला नमस्कार. हा सर्वात श्रेष्ठ नमस्कार मानला गेला आहे. काशीत जर कुणी जमिनीवर सरळ झोपला तर तोच त्याचा साष्टांग नमस्कार होय असे म्हटले आहे. धर्मसंग्रह करण्यासाठी काशी क्षेत्रात केवढी सवलत दिली आहे ते पहा. तुम्ही येथे केवळ झोप काढली तरी ईश्वर समजतो की तुम्ही नमस्कार केला. येथे बसून तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तरी ईश्वर मानतो की तुम्ही त्याचा नामजप करीत आहात. तुम्ही स्वतःसाठी जरी भोजन केले तरी ईश्वर मानतो की तुम्ही त्याला नैवेद्य दाखवता. खाऊन पिऊन तुम्ही येथे गाढ झोपलात तरी ईश्वर समजतो की तुम्ही योगनिद्रेत लीन झाला आहात. ईश्वर इतका भोळा आहे की तुम्ही जे काही करता त्याचा तो चांगलाच अर्थ घेतो. या क्षेत्राचा अधिपती तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो म्हणून तुम्ही त्याचा विश्वासघात करू नये. जो तुमच्या शयनाला नमस्कार समजतो, जो तुमच्या भोजनाला स्वतःचा नैवेद्य मानतो, तुमच्या सामान्य गप्पा गोष्टींना जप समजतो, तुमच्या गाढ निद्रेला योगनिद्रा समजतो, अशा भोळ्या ईश्वराला कधी धोका देऊ नये. जो कपटी असतो त्याच्याशी कपट करणे एक वेळ योग्य मानले जाऊ शकते, परंतु जो भोळा भाबडा असतो त्याच्याशी कपट करणे कधीही योग्य नाही. म्हणून भोळ्या ईश्वराशी कधी कपट करू नये. परंतु ईश्वर जेवढा भोळा आहे तेवढाच चतुर देखील आहे. त्याच्या हाती त्रिशूल आहे याचे आपण भान ठेवायला हवे. एकदा त्याला समजले की हा केवळ झोप काढतो, एक वेळ देखील ध्यान करीत नाही, हा केवळ स्वतःसाठीच खातो, एकदा देखील नैवेद्य दाखवत नाही, हा केवळ गप्पाच मारतो, एकदा देखील आपला नामजप करत नाही, हा केवळ जमिनीवर अंग टाकतो परंतु एकदाही साष्टांग नमस्कार करत नाही, तेव्हा मात्र तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या भोले बाबाच्या नगरीत आल्यावर केवळ धर्माचरण करा. अधर्माने वागून त्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका. या काशी नगरीत येऊन तुम्ही धर्मकार्य तर करीतच आहात, परंतु त्याचबरोबर धर्म आणि धर्माचरण याविषयी जगद्गुरू रेणुकाचार्यांनी जो उपदेश केला आहे तो देखील श्रवण करीत आहात. धर्माचाराविषयी तुम्हाला काही माहिती नसेल तरी त्याचे प्रबोधन येथे होत आहे. धर्माचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. धर्माचा एक अर्थ असाही सांगितला जातो, पतित पतंत पतिशंत धरती ती धर्म. जो पतित झाला आहे, जो पतित होत आहे आणि जो पुढे पतित होणार आहे, अशा तिघांचा जो उद्धार करतो त्याला धर्म असे म्हणतात. जो पापी आहे त्याचा धर्म उद्धार करतो आणि जो पापी होत आहे तो पुढे पापी होणार आहे, अशा लोकांना धर्म सजग करतो. मनुष्याची संपूर्ण उन्नती ज्यामुळे होते त्याला धर्म असे नाव आहे. तुम्हाला धर्म करायचा असेल, धर्मात्मा व्हायचे असेल तर सर्वप्रथम हिंसेचे पालन करावे लागेल. कालच्या आशीर्वचनात तुम्ही ऐकले आहे की लोभामुळे, क्रोधामुळे आणि मोहामुळे मनुष्य हिंसक बनतो. म्हणून जोपर्यंत लोभ, क्रोध आणि मोह मनुष्याच्या मनात दबा धरून बसले आहेत तोपर्यंत त्याच्या हातून हिंसा होतच राहणार. रोगाचे खरे कारण कळल्याशिवाय आणि ते दूर केल्याशिवाय रोगमुक्त होता येत नाही. त्याप्रमाणे लोभ, क्रोध, मोह ही हिंसेची कारणे दूर केल्याशिवाय आपल्या
आपल्याला पूर्णपणे हिंसक होता येणार नाही. एखाद्या प्राण्याचा जीव घेणे ही तर हिंसा आहेच, परंतु अर्वाच्य शब्द वापरून कोणाचे मन दुखवणे ही देखील हिंसाच होय. तुमच्या वाणीतून कदाचित अर्वाच्य शब्द बाहेर पडत नसतील, परंतु जर मनातल्या मनात तुम्ही कोणाचे अकल्याण चिंतत असाल तर ती देखील हिंसाच आहे. पहिली शारीरिक हिंसा, दुसरी वाचिक हिंसा, तिसरी मानसिक हिंसा होय. परमेश्वराने मनुष्याला शरीर, वाणी आणि मन ही जी त्रिकरणे दिली आहेत ती शुद्ध झाल्याशिवाय मनुष्य परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून काया वाचा मनाने जो अहिंसा व्रताचे पालन करतो तोच मनुष्य खरा धार्मिक असतो. सामान्यतः मनुष्य जेव्हा हिंसेसाठी प्रवृत्त होतो तेव्हा आपण काय करीत आहोत याचे त्याला भान नसते. आपल्या आतून हा अधर्म घडतो आहे याची त्याला जाणीव नसते. जेव्हा त्याला अधर्माची स्पष्ट जाणीव होईल तेव्हाच तो हिंसेपासून परावृत्त होईल. भगवान गौतम बुद्धाच्या चरित्रात अंगुलिमालाची कथा आलेली आहे. त्याने 999 व्यक्तीची हत्या केली होती. 1000 माणसांच्या करंगळ्या तोडून त्याची माळ तो देवीला अर्पण करणार होता. त्याला भेटलेला 1000वा मनुष्य गौतम बुद्ध होता. त्याने त्याला झाडाची पाने तोडायला सांगितली. त्याने बरीच पाने तोडून आणल्यावर गौतम बुद्धांनी परत झाडाला चिकटव असे सांगितले. पाने तोडता येतात परंतु पुन्हा ती झाडाला चिकटवता येत नाहीत असे अंगुलिमालाने म्हणताच गौतम बुद्धांनी त्याला विचारले, जर तुला कोणाला प्राण देता येत नसतील तर प्राण घेण्याचा अधिकार तुला कुणी दिला? गौतम बुद्धाच्या प्रश्नाने अंगुलिमालाला आपल्या हातून अधर्म घडतो आहे याची स्पष्ट जाणीव झाली आणि हिंसावृत्तीचा त्याग करून तो गौतम बुद्धाचा अनुयायी झाला. हिंसक मनुष्य देखील अहिंसेचा पूर्ण बोध झाला तर संपूर्ण अहिंसक होऊ शकतो. हेच सत्य अंगुलिमालाची कथा सांगते. जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, म्हणून सर्वांना जगू द्यावे आणि सर्वांसोबत आपणही जगावे. सगळ्याबरोबर सौहार्द भावाने वर्तन करणे हेच अहिंसेचे मुख्य वर्म होय. सत्य हा दुसरा धर्म आहे. सत्यमेव जयते हे आपल्या राष्ट्राचे बोधवाक्य आहे. जेथे सत्य आहे तेथेच विजय असतो, तेथेच श्रेय असते. सत्याबद्दल एक सुभाषितात असे म्हटले आहे, सत्येन धारेते पृथ्वी, सत्येन तपते रवी, सत्येन वायो वांती, सर्व सत्ये प्रतिष्ठतम. शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केली असे आपली पुराणे सांगतात. शेष म्हणजे काय? सर्वात शेवटी जे शेष राहते त्यालाच सत्य म्हणतात. मनुष्य मेल्यावर आपण रामनाम सत है म्हणतो. सारे काही संपल्यावर शेवटी जे उरते ते सत्य असते. या अर्थाने सत्याने पृथ्वी धारण केली आहे आणि सत्यामुळेच सर्वांना प्रतिष्ठा लाभली आहे. सत्यामुळेच सारे काही टिकून राहिले आहे. सत्यमुलानी धर्मानी सत्यान्नस्ति परतप, सत्येन लोका जयती, सत्ये सर्व प्रतिष्ठते. तुम्ही भले धर्म पाळत असाल परंतु जर सत्य बोलत नसाल तर तुमचे धर्माचरण व्यर्थ होय. असत्य बोलल्यामुळे तुम्ही केलेले धर्मकार्याचे फळ तुम्हाला लाभत नाही. सत्यासाठी राजा हरिश्चंद्राने किती हालअपेष्टा सहन केल्या परंतु त्याने सत्य सोडले नाही. एका माणसाला एकुलता एक मुलगा होता. तो नेहमी खोटे बोलत असे. मुलाच्या खोटेपणाला बाप कंटाळून गेला. त्याने मुलाला परोपरीने समजावले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. एकदा त्या गावात राजा हरिश्चंद्र हे नाटक लागले. मुलाला हे नाटक दाखवले तर तो खोटे बोलणे सोडून देईल असे बापाला वाटले, म्हणून त्याने मुलाला पैसे दिले आणि नाटक पाहू नये असे सांगितले. मुलगा नाटक बघायला गेला खरा पण गेला उशिरा. तो नाट्यगृहात जाऊन बसला तेव्हा राजा हरिश्चंद्र राज्य गमावून अरण्यात भटकत होता. मुलाने शेजारच्या माणसाला विचारले, हा कोण आहे? याची अशी दशा का झाली? हा चक्रवर्ती राजा हरिश्चंद्र आणि तो सत्य बोलण्यासाठी दुःख भोगतो आहे, शेजाऱ्याने सांगितले. मुलाला वाटले खरे बोलण्यामुळे एवढ्या मोठ्या राजाची इतकी वाईट अवस्था झाली, त्यामुळे खोटे बोलणे हेच चांगले आहे. आता यापुढे अधिक काय बघायचे असा विचार करून तो झोपी गेला. नाटक संपल्यावर शेजाऱ्याने त्याला उठवले आणि मग तो घरी गेला. सकाळी बापाने विचारले, नाटक कसे होते ते पाहून तुला काय उठले? मुलगा म्हणाला, नाटक काही चांगले नव्हते. एवढा मोठा चक्रवर्ती राजा पण खरे बोलल्यामुळे वाया गेला. त्याला खोटे बोलता आले असते तर त्याचे राज्य वाचले असते आणि त्याला दुःखही भोगावे लागले नसते. बापाने कपाळावर हात मारून घेतला
आपला मुलगा सुधारण्यापलीकडे गेला होता. अलीकडे असत्य बोलण्याची प्रवृत्ती फार वाढलेली दिसते. असत्याला सत्याची प्रतिष्ठा लाभली आहे की काय असे वाटू लागले आहे. एखादा सत्य बोलत असला तर त्याला असत्य बोलतो आहे असे मानले जात आहे. परंतु मनुष्याने सत्यावर निष्ठा का ठेवावी हे नीट समजून घ्यायला हवे. सत्य हाच मानवी जीवनाचा आधार आहे. असत्य बोलून माणसाला संपत्ती आणि सत्ता मिळेल, परंतु सुख समाधान मात्र मिळणार नाही. सत्यामुळेच मनुष्य जिवंत राहतो. कोणी जेवायला या असे म्हटले तर आपण भूक नाही किंवा माझे जेवण झाले असे सहज बोलून जातो. भूक लागलेली असूनही भूक लागली नाही असे म्हणणे हा शिष्टाचाराचा भाग झाला, सत्याचाराचा नव्हे. तुम्ही सत्याचार न पाळता शिष्टाचार पाळाल तर उपाशी मरायची वेळ येईल. म्हणून माणसाला जेव्हा अन्न पाण्याची गरज असते तेव्हा त्याला सत्य बोलावेच लागते. अर्थात सत्यामुळेच मनुष्य जिवंत राहू शकतो हे यावरून सिद्ध होते. म्हणून वेदांनी सत्य ब्रुवात सत्यवंद धर्मचर अशी आज्ञा दिलेली आहे. सत्य बोलावे, परंतु ते अप्रिय असू नये. वाणीमुळे मनुष्याला प्रतिष्ठा लाभते आणि वाणीमुळेच मिळालेली प्रतिष्ठा गमावली जाते. म्हणून आपल्या जिभेवर कठोर शब्द येऊ नये त्याची दक्षता घ्यावी लागते. परमेश्वराने आपल्याला मृत्यू जीवा दिली आहे, म्हणून आपण मृत्यू बोलावे, कठोर बोलू नये. एखाद्या वाट चुकलेल्या जीवाला सन्मार्ग दाखवण्यासाठी कठोर शब्दाचा उपयोग करावा लागतो हे खरे आहे, परंतु त्यामागची भावना शुद्ध असते. अप्रिय सत्य मात्र बोलू नये असे शास्त्र सांगते. आपण जे बोलतो ते ज्यावेळी ऐकणाऱ्याला अप्रिय वाटण्याची शक्यता असते त्यावेळी मौन राहावे. आपल्या देशात अनेक साधू सत्पुरुषांनी सत्य ही आपल्या जीवनाची आधारशिला मानून तपस्या केली. माणसाचा हात जसा महत्त्वाचा असतो तशीच त्याची जीभ देखील महत्त्वाची असते. इतर प्राण्यांना जीभ असते, परंतु मनुष्याला जीभ असते ती केवळ रसस्वाद घेण्यासाठी नव्हे तर बोलण्यासाठी असते. म्हणून जिभेने नेहमी सत्य बोलावे आणि सत्यस्वरूप अशा परमात्म्याचे नामस्मरण करावे. सत्यस्वरूप परमात्म्याची आपल्या जिभेवर प्रतिष्ठापना करणे हाच सत्य बोलण्याचा खरा अर्थ होय. परमात्म्याची प्रतिष्ठापना कोठे केली जाते? जर जेथे सत्य आहे तेथे. जेथे सत्य नाही तेथे परमात्म्याचे अस्तित्व संभवत नाही. म्हणून जिभेने सत्य बोलावे आणि सत्य स्वरूप परमात्म्याचे सदैव नामस्मरण करावे. परमात्म्याने दिलेले शरीर, वाणी आणि मन या त्रिकरणाचा जेव्हा दुरुपयोग होतो तेव्हा त्याचा जीवात्म्यावर दुष्परिणाम होतो. वाणीचा दुरुपयोग झाला तर मनुष्याला पशुपक्षाचा जन्म लाभतो असे म्हटले जाते. ज्यामध्ये आपली सुखदुःखे सांगता येत नाही अशा वाणी नसलेल्या योनीत त्याला जन्म घ्यावा लागतो. मनुष्य जन्म ही जणू एक मधली अवस्था आहे. इथून उच्च योनीतही जाता येते आणि हीन योनीतही जाता येते. रेल्वे जंक्शनवरून तुम्हाला हव्या त्या मार्गाने जाता येते. हैदराबादचे तिकीट काढाल तर हैदराबादला जाल, वाराणसीची तिकीट काढाल तर वाराणसीला जाल. त्याप्रमाणे मनुष्य जन्म घेऊन तुम्ही जी कर्मे कराल त्यानुसार तुम्हाला पुण्यपापाचे तिकीट मिळेल आणि त्यामुळे उच्च योनी अथवा हीन योनी लाभेल. ज्या गाडीचे तिकीट घेतले आहे त्याच गाडीत तुम्ही बसले पाहिजे. दुसऱ्या गाडीत बसाल तर तुम्हाला उतरून दिले जाईल. म्हणून असे म्हटले गेले आहे, जीवाग्रे वर्तते लक्ष्मी, जीवाग्रे मित्र बांधवा, जीवाग्रे बंधन प्राप्ती, जीवाग्रे मरण ध्रुवम. जिभेमुळे माणूस काय काय मिळवतो. तुमच्या जिभेवर लक्ष्मीचा निवास असतो. तुमचा सारा व्यवहार जिभेवरच अवलंबून असतो. तुम्ही योग्य बोलाल, तोलून मापून बोलाल तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. तुमच्या जिभेचा व्यवहार चांगला नसेल तर तुमच्या जवळ असलेली लक्ष्मी देखील तुम्हाला सोडून जाईल. जिभेमुळेच तुम्ही मित्र जोडू शकता. ज्याचा मित्र परिवार मोठा असतो त्याची वाणी चांगली असते असे निश्चित समजावे. गोड बोलल्यानेच मित्र लाभत असतात. म्हणून ज्याची वाणी गोड असते त्याच्या अवतीभोवती मित्रमंडळीचा आणि बांधवांचा वेढा पडलेला असतो. ज्याची वाणी चांगली नसते त्याच्या घरातली माणसे देखील बाहेर हाकालून देतात. जिभेमुळेच बंधनात पडावे लागते. गोड वाणी असलेल्या पोपटाला लोक पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवतात. कर्कश ओरडण्याला कावळ्याला पिंजऱ्यात घालून घरात ठेवले जात नाही. म्हणून आपली जीभ ही बंदिवासाचे कारण देखील ठरू शकते आणि जिभेमुळेच माणसाचे मरण देखील ओढवते. एखाद्या मोठ्या माणसाविषयी
काही अपशब्द उच्चारले तर ते मृत्यूला आमंत्रण ठरू शकते. अशा प्रकारे जिभेमुळेच लक्ष्मीची प्राप्ती होते, मित्रपरिवार जोडला जातो, जिभेमुळेच बंदिवासात पडावे लागते आणि जिभेमुळेच तुम्हाला मुक्ती देखील प्राप्त होऊ शकते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही जिभेच्या साह्यानेच मिळवू शकता. म्हणून परमेश्वराने केवळ मनुष्यालाच दिलेल्या या अमूल्य देणगीचा वाणीचा दुरुपयोग करू नये. वाणीमुळे मनुष्याची प्रतिष्ठा वाढते असे शास्त्र सांगते. म्हणून तिचा सदुपयोग कराल तर तुमच्यासाठी मुक्तीची पहाट उजाडेल आणि दुरुपयोग कराल तर अंधारलेली वाट तुडवावी लागेल. बरेचसे लोक केवळ वाणीमुळेच दुःख भोगत असतात. ते पाहून वाणीचा दुरुपयोग करू नये हे जाणून घेतले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव नव्हती तोपर्यंत ठीक आहे, परंतु आता यापुढे मात्र आपल्या वाणीने अर्वाच्य, कटू आणि कर्कश शब्दाचा प्रयोग टाळावा. जे बोलाल ते मृदू बोला आणि कमीत कमी बोला. तुमच्या जिभेला असत्य बोलण्याची सवय असेल तर ती सोडण्यासाठी काही उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे मौन पाळणे आणि दुसरा उपाय म्हणजे कमीत कमी बोलणे, अर्थात मितभाषी असणे. तुम्हाला चांगले गोड बोलता येत असेल तर तुम्ही अधिक बोलायला हरकत नाही, परंतु तुमच्या जिभेला वाईट बोलण्याची खोड असेल तर मात्र तोंडातून शब्दच बाहेर पडू देऊ नये. याची दक्षता घ्यावी म्हणजे मौन धारण करावे. वाणीवर संयम ठेवूनच आपण वाणी दोषापासून मुक्त होऊ शकतो. वाणीने सदोदित भगवान नामाचा जप घडला तर वाणीच्या दुर्व्यवहारापासून आपला बचाव होऊ शकतो. जपतो नास्ती पातकम असे जपाचे महात्म्य सांगितले आहे. भगवान नामाचा जप केल्याने वाणी शुद्ध होऊन पातकाचा नाश होतो. वाणी शुद्ध झाली तर ती केवळ सत्य बोलू शकते. म्हणून आपल्या वाणीने नेहमी भगवंताचा नाम जप आणि त्याचे भजन केले पाहिजे. सत्य हे मानवाचे जीवनमूल्य आहे. आपल्या आसपास सगळीच माणसे असत्य बोलत असतात. आपणच तेवढे सत्य का बोलावे असा प्रश्न तुम्हाला पडेल. परंतु असत्य बोलण्याने माणसाची कशी दुर्गती होते हे जाणून तुम्ही असत्यापासून दूर राहिले पाहिजे. सत्य बोलताना प्रथम थोडे कष्ट पडतील, परंतु अभ्यासाने हळूहळू आपल्या वाणीत सत्य बाणवता येईल. रोज 100 वेळा खोटे बोलण्याची सवय असेल तर खोटे बोलण्याच्या 5 वेळा टाळाव्यात. त्यामुळे खोटे बोलण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होत जाईल. तुमच्याजवळ हजारो रुपये असतील आणि त्यातले रोज 5 रुपये तुम्ही खर्च करीत राहिलात तर ते केव्हा तरी संपतीलच. त्याप्रमाणे खोटे बोलण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होते. म्हणून आज रोज किती खोटे बोललो ते मोजून ठेवावे, मग खोटे बोलणे कमीत कमी करीत जावे. त्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या जिभेवरील असत्य संपूर्ण पुसले जाईल त्या क्षणी तुम्ही सहज सत्यवादी व्हाल. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.